स्वागत आहे आपल्या अर्ह स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, BMC ज्युनियर इंजिनिअरिंग केस अपडेट जी आहे ती इतकी महत्त्वाची अपडेट नाही आहे, म्हणून मी तो व्हिडिओ बनवण्याचं टाळत होतो. तरी काही विद्यार्थ्यांचं जे कमेंट्स आहेत ते वारंवार विचारत आहेत की सर नेक्स्ट हिअरिंग कधी किंवा काय होईल याबद्दल किंवा याबाबत तुम्ही कुठली तरी इन्फॉर्मेशन द्यावी, म्हणून हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी आवर्जून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. आता मग विद्यार्थी मित्रांनो, आपण डायरेक्ट केस जी अपडेट आहे किंवा स्टेटस आहे त्याच्यावर जाऊयात आणि तिथून काय आपल्याला अपडेट मिळते किंवा काय त्यांनी माहिती दिली आहे ते आपण तिथूनच पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा केस अपडेट या ठिकाणी येतो तेव्हा 27/6/2025 रोजी जी आहे ती जे त्यांचं झालेलं आहे, त्यानंतर आपण ऑर्डर डिटेल वाचली, व्ह्यू केलं, तिथे आपल्याला एक डेट दिसत आहे. ती डेट आहे तुमची 25 जुलै 2025 रोजी. आता तिथं काय लिहिलेलं आहे किंवा ती शॉर्ट इन्फॉर्मेशन काय आहे ते आपण पाहूयात, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. आता आपण जेव्हा विद्यार्थी मित्रांनो व्ह्यू करतो तेव्हा तुम्हाला इथं दिसत असेल की इंटरिम ॲप्लिकेशन नंबर आहे. त्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आहे हा तुमचा असं की बॅलन्स डेली बोर्ड कॅन नॉट बी टेकन अप टुडे ऑन अकाउंट ऑफ पॉसिटी ऑफ टाईम स्टँड ओव्हर टू 25 जुलै 2025. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा बोर्ड बनतं, बोर्ड म्हणजे काय तर जेव्हा कार्यकाळ असतो किंवा त्या दिवसाचा जो पूर्ण कालावधी असतो त्यामध्ये कोणकोणते केसेस आज रोजी जे आहे न्यायालय हाताळणार आहे तिथं त्यांची लिस्ट दिलेली असते. त्यामध्ये सिरियलप्रमाणे लिस्ट असते. ते 1 बाय 1 जे आहेत ते केस जे आहेत ते न्यायालयासमोर येत असतात. परंतु पॉसिटी म्हणजे काय तर अल्पशः टाईम असल्याकारणाने जे आहे ते तुमचं जे आहे त्यांनी घेतलं नाही किंवा जे बोर्ड आहे त्यामध्ये जी आपली केस जी होती 27 तारखे किंवा 27 जूनला त्यावेळेस जी केस आपल्या नंबर लागू शकला नाही किंवा अल्पशा वेळ असल्याकारणाने त्यांनी स्टँड ओव्हर केली ती 25 जुलै 2025ला. त्यांचं पुढचं आहे स्टेटमेंट ते म्हणजे की इंटरिम रिलीफ इफ एनी ग्रांटेड. जर एखादी रिलीफ जर त्यांनी ग्रांट केलेली असेल सुरुवातीला विल कंटिन्यू टू ऑपरेट टिल नेक्स्ट डेट. म्हणजे एखादी जर समजा त्यांनी एखादी रिलीफ जी असेल ती रिस्पॉन्डर असेल किंवा डिफेंडर असेल यांच्या बाजूने जर त्यांनी काही इंटरिम जर दिली असेल, इंटरिम म्हणजे काय तर केस चालू असताना मध्येच एखादी आपण रिलीफ मागतो की जोपर्यंत आपली केस पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही जी आहे ती आम्हाला रिलीफ द्या. इंटरिम रिलीफ म्हणजे केसच्या मध्येच तुम्ही आम्हाला ही रिलीफ द्या. अशी रिलीफ जर समजा दिली असेल तर ती कंटिन्यू असणार आहे. समजा रिलीफ जर त्यांनी अशी दिली असेल की रिझल्ट तुम्ही लावू नका, रिझल्ट हा स्टे असू द्या किंवा रिझल्ट हा तुमच्या पेंडिंग असू द्या, ती रिलीफ असू शकते. ते आता माहीत नाही आपल्याला की कुठली रिलीफ त्यांनी दिलेली आहे किंवा दिलीही नसेल. ही गोष्ट जी आहे ती आज रोजी झालेली आहे, म्हणजे 27 जून 2025 रोजी. आता 25 तारखेला 25 जुलैला काय होतं ते आपण याच्यावर लक्ष असणार आहे आपलं. समजा काही अपडेट जर आली तर मी ती तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल. विद्यार्थी मित्रांनो, आता राहिली गोष्ट तुमची निकालाची की केस चालू असताना मध्येच निकाल लागू शकतो का तर याची चान्सेस खूप जास्त आहेत की निकाल लागू शकतो. परंतु जे लागले रिझल्ट लागल्यानंतर जे तुमचा म्हणजे रिझल्ट लागू नाही शकत, तुमचे फक्त गुणवत्ता यादी जी आहे ती तुम्हाला दर्शवली जाऊ शकते किंवा तुम्हाला ती बघायला मिळू शकते. परंतु जी तुमची निवड यादी असते ती यायला थोडी उशीर लागू शकतो, असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आता पाहूयात आपण की पुढे काय होतं. 25 जुलै 2025 रोजी जी आहे ती डेट दिलेली आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, शॉर्ट जी आहे तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन दिली आहे. आता आपण रजा घेऊयात. जय हिंद.